आज आपल्याला व्हीबीए मधला ॲरे हा टॉपिक बघायचा आहे. तर ॲरे म्हणजे काय, ॲरे कसे यूज करायचे, ॲरेचे प्रकार कोणते, ॲरेवर आधारित काही एक्झाम्पल्स, हे आपण आज बघणार आहोत. तर ॲरे म्हणजे काय नेमकं, जसं आपण आता व्हेरिएबल्स बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल हा सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. म्हणजे समजा आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला डिम ए ॲज इंटिजर, तर ए हा एक व्हेरिएबल तयार होतो आणि त्यामध्ये एक इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होते. परंतु आपल्याला खूप साऱ्या इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर त्यावेळेस आपल्याला तेवढे व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील, इंटिजर व्हेरिएबल्स. परंतु जर आपली आवश्यकता खूप जास्त व्हेरिएबल्स ची असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करण्याऐवजी ॲरेच्या मदतीने व्हेरिएबल डिक्लेअर करणं आणि त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करणं हे अधिक सुविधाजनक असेल, म्हणून ॲरेज वापरले जातात. तर ॲरे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण स्टोअर करू शकतो. ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो, तसंच आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या डाटा टाईप असलेले ॲरेज देखील डिक्लेअर करू शकतो. ॲरेजचे वेगवेगळे प्रकार, ॲरेमध्ये नेमका डेटा कसा स्टोअर केला जातो, कसा रिट्रीव्ह केला जातो, ॲरेमधून डेटा कसा घेतला जातो डिस्प्ले करण्यासाठी, या सर्व गोष्टी आजच्या एक्झरसाइजमधून आपल्याला बघायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण ॲरेचा सिंटॅक्स, ॲरेचे टाईप्स कोणकोणते आहेत हे आता बघूया. सर्वप्रथम आपण ॲरेची डेफिनेशन बघूया. ॲरे म्हणजे काय हे या डेफिनेशनमध्ये दिलं बघा. An array is a group of variables of the same data type and with same name. एकाच नावाने अनेक व्हेरिएबल्स तयार होतात, एकाच डेटा टाईपचे, एकाच प्रकारचे. त्याला आपण ॲरे असं म्हणतो. त्या ग्रुप ऑफ व्हेरिएबल्सला आपण ॲरे असं म्हणतो. टाईप्स ऑफ ॲरे कोणकोणते आहेत बघा. टाईप्स हे स्टॅटिक ॲरे आणि डायनॅमिक ॲरे असे दोन टाईप आहेत. तर हे त्यांच्या बिहेवियरवरून स्टॅटिक आणि डायनॅमिक असे दोन प्रकार पडलेले आहेत. स्टॅटिक ॲरेमध्ये त्याची साईज जी डिक्लेअर केलेली असते ते फिक्स असते. त्यामध्ये नंतर आपल्याला अधिकचे जे इलेमेंट्स आहेत ते ॲड करता येत नाही. म्हणजे समजा तुम्ही इंटिजर ॲरे डिक्लेअर केला 5 व्हॅल्यूजसाठी, तर त्या ॲरेमध्ये आपण फक्त 5च व्हॅल्यू एंटर करू शकतो, 5च इंटिजर व्हॅल्यू एंटर करता येतील. जर तुम्ही इंटिजर ॲरे डिक्लेअर केला इंट A10 म्हणजे 10, तर त्यामध्ये 10 इंटिजर व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकाल. डायनॅमिक ॲरेमध्ये मात्र रनटाईममध्ये तुम्ही व्हॅल्यूजची संख्या कमी किंवा अधिक करू शकता. त्यासाठी प्रिझर्व्ह ह्या स्टेटमेंटचा वापर करून देखील आपल्याला काम करता येतं. तर स्टॅटिक आणि डायनॅमिकमध्ये हा मुख्य फरक आहे. स्टॅटिक ॲरेमध्ये आणखीन स्टॅटिक डायनॅमिकमधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे स्टॅटिक ॲरेचे तुम्ही इलेमेंट त्याचे डेटा व्हॅल्यूज डिलीट जरी केले तरी त्या स्टॅटिक ॲरेसाठीचे जे मेमरी अलोकेशन्स आहेत हे फिक्स असतात. ती जी मेमरी आहे ही एम्प्टी होत नाही. म्हणजे त्या व्हॅल्यूज 0 होतील, परंतु मेमरी अलोकेशन मात्र तसंच राहतं. म्हणजे मेमरी ऑक्युपाय केलेली ती तशीच राहते. डायनॅमिक ॲरेमध्ये मात्र आपण मेमरी फ्री करून घेऊ शकतो. हा एक आणखीन महत्त्वाचा फरक आहे स्टॅटिक आणि डायनॅमिक ॲरेमध्ये. तर हे दोन महत्त्वाचे टाईप आहेत ॲरेचे, स्टॅटिक ॲरे आणि डायनॅमिक ॲरे. आता त्यांच्या डायमेन्शन्सवरून हे काही 3 प्रकार ॲरेचे समजले जातात. ते म्हणजे 1 डायमेन्शनल ॲरे, 2 डायमेन्शनल ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल किंवा जॅग्ड ॲरे असं त्यांना म्हटलं जातं. तर हे त्यांच्या ॲरेच्या डायमेन्शन्सवरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. ॲरेचा सिंटॅक्स हा बघूया आपण. ॲरेचा सिंटॅक्स, ॲरे डिक्लेरेशन हे या पद्धतीने होईल. जसं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तसाच इथे ॲरे देखील डिक्लेअर केलेला आहे. डिम हा कीवर्ड त्यासाठी वापरलेला आहे. डिम student 10 ॲज इंटिजर, म्हणजे इथे स्टुडंट नावाचा ॲरे तयार होतो. जसं आपण आता इथे जर 10 नाही दिलं, समजा इथे 10 न देता जर आपण असं डिक्लेअर केलं तर काय होईल, डिम स्टुडंट ॲज इंटिजर, म्हणजे स्टुडंट नावाचा एक व्हेरिएबल तयार होईल ज्याच्यामध्ये आपल्याला एक इंटिजर स्टोअर करता येईल.
परंतु आपल्याला 10 विद्यार्थ्यांचा जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्यावेळेस स्टुडंट नावाचे 10 व्हेरिएबल्स तयार करण्याऐवजी आपण स्टुडंट नावाचा एकच ॲरे तयार करू शकतो. या पद्धतीने स्टुडंट आणि त्याची साईज दिली 10 ॲज इंटिजर, म्हणजे इंटिजर डेटा त्याच्यामध्ये स्टोअर होईल आणि 10 व्हॅल्यूज त्याच्यामध्ये स्टोअर होतील. इंटिजर 10 व्हॅल्यूज स्टुडंट या ॲरेमध्ये, म्हणजे स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3 असे 10 व्हेरिएबल्स तयार होतील स्टुडंट 10 पर्यंत. आणि त्या सर्व व्हेरिएबल्समध्ये इंटिजर या प्रकारचा डेटा स्टोअर होईल. तर हा आहे सिंटॅक्स ॲरेचा. डिम हा कीवर्ड, त्यानंतर ॲरेचं नाव, त्यानंतर नावानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये ॲरेची साईज किंवा त्याला सबस्क्रिप्ट म्हटलं जातं, ॲरे सबस्क्रिप्ट. तर यामध्ये साईज, त्यानंतर ॲज आणि डाटा टाईप जो कोणता असेल. इथे पुढे काही एक्झाम्पल्स आणखीन दिलेले आहेत सिंटॅक्सचे. डिम स्टुडंट नेम 10 ॲज स्ट्रिंग, स्टुडंट नेम 10 10 विद्यार्थ्यांच्या नावासाठी स्ट्रिंग ॲरे तयार केला गेलेला आहे. त्यानंतर डिम स्टुडंट नेम 1 to 5. आता हे जे आहे ते अप्पर लिमिट आणि अप्पर आणि लोअर हे दिलेले आहेत इथे व्हॅल्यूज 1 ते 5 अशा पद्धतीने देखील डिक्लेअर करता येतो. हा आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे. यामध्ये 5 आणि 4 म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इथे दिलेले आहेत. हा मल्टी डायमेन्शनल ॲरेचं डिक्लेरेशन आहे. हा सिंगल डायमेन्शनल ॲरे, हा सिंगल डायमेन्शनल ॲरे आणि हा मात्र मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 रो आणि 4 कॉलम्स अशा पद्धतीचं याचं डिक्लेरेशन आहे. इथे पुढे आपण हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. याच्यामध्ये डायनॅमिक ॲरे डिक्लेअर करून दाखवलेला आहे. ॲरे डिक्लेरेशन या पद्धतीचं आहे, म्हणजे कोणत्याही त्याची फिक्स अशी संख्या दिलेली नाही ॲरेमध्ये किती एलिमेंट्स असले पाहिजे असं. रिडीम या स्टेटमेंटनी पुढे 10 हे त्याच्यामध्ये एलिमेंट्ससाठी 10 व्हॅल्यूजसाठीचं डिक्लेरेशन इथं रिडीमने केलेलं आहे. त्यानंतर 10 नंतरसुद्धा जर आणखीन आपल्याला रनटाईममध्ये 1-2 व्हॅल्यूज ॲड करायच्या असतील तर प्रिझर्व या स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण त्या देखील या 10च्या पुढे आणखीन 11th 12th याची साईज पुन्हा वाढवू शकतो या ॲरेची ट्रेड जो इथे डिक्लेअर झालेला आहे. तर या पद्धतीचे हे सिंटॅक्स आहेत ॲरेचे. आता या ॲरेजवर आधारित प्रत्यक्ष प्रोग्राम आता आपण बघूया. आता आपण ॲरेवर आधारित काही एक्झाम्पल्स बघूया. त्यामध्ये सर्वात आधी आपण एक सिंपल ॲरे एंटर कसा करायचा, डिस्प्ले कसा करायचा हे बघूया. प्रोग्राममध्येच आपण ॲरे एलिमेंट्स देऊ, ते फक्त फॉर टू नेक्स्टच्या मदतीने डिस्प्ले कसे करायचे ते बघू. या पद्धतीने आपण पूर्ण प्रोग्राम लिहून घेतला आहे. यामध्ये डिम क्लासमेट 7 ॲज स्ट्रिंग या स्टेटमेंटच्या आधारे आपण या स्टेटमेंटद्वारे आपण क्लासमेट नावाचा एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे. या ॲरेमध्ये या स्ट्रिंग ॲरेमध्ये त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग आपण दिलेला आहे ॲज स्ट्रिंग. तर या स्ट्रिंग ॲरेमध्ये 7 एलिमेंट्स असणार आहेत, म्हणजे 7 डेटा एलिमेंट्स त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतात, म्हणजे 7 नावं स्टोअर होऊ शकतात. तर ही नावं आपण इथे पुढे स्टोअर करून घेतलेली आहेत. समजा आज आपल्याकडे ऑनलाईन क्लाससाठी 7 विद्यार्थी हजर आहेत, तर या 7 विद्यार्थ्यांची नावं आपण इथे या ॲरेमध्ये स्टोअर करून घेतली. आता हीच नावं फक्त फॉर नेक्स्ट या लूपच्या आधारे आपण डिस्प्ले करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ॲरे कशा पद्धतीने ॲक्सेस केला जातो, कशा पद्धतीने घेतला जातो प्रोसेसिंगसाठी, मग ते डिस्प्ले असेल किंवा इतर काही प्रोसेसिंग असेल डेटा प्रोसेसिंग, तर त्यासाठी ॲरेचे एक एक एलिमेंट कशा पद्धतीने घेतले जातात हे आपल्याला या ब्लॉकमधून समजणार आहे, एवढ्या 3 स्टेटमेंट्समधून. ॲरेमधले जे डेटा स्टोरेज आहे हा इथे सिम्पली आपण दिलेला आहे बघा. सरळ आपण जो डेटा आहे, जी नावं आहेत ही क्लासमेट या ॲरेमध्ये 1 by 1 स्टोअर केलेली आहेत. म्हणजे या ॲरेमधल्या पहिल्या व्हेरिएबलला हे नाव स्टोअर होणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलला 2 नंबरच्या व्हेरिएबलला हे नाव स्टोअर होणार आहे, 3 नंबरला. या पद्धतीने ही सगळी नावं त्या नंबरवर स्टोअर होते. तर बघूया आता आपण आपला ॲरे बरोबर ॲक्सेस होतो का, हा प्रोग्राम आपण रन करून बघूया.
या ठिकाणी बघा, पहिलं नाव कांचन, दुसरं मोनिका, या पद्धतीने ही सगळी नावं शेवटी भूपेशपर्यंत ही डिस्प्ले झालेली आहेत. ही नावं या इथे ॲरे डिक्लेअर झाला म्हणजे तयार झाला 7 एलिमेंटसाठी. या ठिकाणी प्रत्येक लोकेशनला आपण डेटा इनपुट केला, असाइन केलेला आहे आणि या फॉर लूपच्या आधारे 1 to 7 1 पासून 7 पर्यंत प्रिंट क्लासमेट एन, एनची व्हॅल्यू 1 असताना पहिलं नाव डिस्प्ले झालं, एनची व्हॅल्यू नेक्स्ट एन नंतर 2 झाली तेव्हा दुसरं नाव, या पद्धतीने तो पुढे जात राहिला. तर हा असा सिंपल ॲरेचा कन्स्ट्रक्ट आहे. सिंपल छोटासा एक प्रोग्राम आहे, याद्वारे ॲरे आपण कसा डिस्प्ले करू शकतो हे बघितलं. आता यानंतर पुढचं एक्झाम्पल जे आपण बघणार आहोत त्यामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे स्टोअर करून, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट देऊन आपण कशा पद्धतीने ॲरे तयार करू शकतो ते बघूया. आजच्या आपल्या दुसऱ्या प्रोग्रामसाठी आपण हा प्रोग्राम लिहून घेतलेला आहे. यामध्ये आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट डिक्लेअर देऊन कशा पद्धतीने ॲरे तयार करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो, त्याचा उपयोग करू शकतो हे बघायचं आहे. आधीच्या प्रोग्राममध्ये आपण बघितलं, आपण फक्त त्याची साईज दिली होती 7 अशी त्याची साईज होती. आता इथे आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे इथे स्पेसिफाय केलेले आहे. तर अशा पद्धतीने देखील ॲरे आपल्याला वापरता येतो, तर तो आपण इथे वापरून बघतोय. तर इथे सब्जेक्ट दिलेले आहेत 0 to 5, म्हणजे इथे 6 सब्जेक्ट स्टोअर होतील. तर सब्जेक्ट 0 हिंदी, 1 संस्कृत, 2 इंग्लिश, अशा पद्धतीने इथे 6 सब्जेक्ट दिलेले आहेत. आपण इथे देखील सब्जेक्ट डायरेक्ट त्या ॲरेमध्ये प्रोग्रामद्वारेच इनपुट केलेले आहेत आणि ते या प्रोग्रामिंग स्टेटमेंटचा उपयोग करून आउटपुटमध्ये डिस्प्ले केलेले आहेत. तर सब्जेक्ट जे आहेत 1 by 1 इथे डिस्प्ले होणार आहेत. एनची व्हॅल्यू जशी पुढे जाईल तसा 0 1 2 3 4 या पद्धतीने एक एक सब्जेक्ट डिस्प्ले होतील. तर या ॲरेमधून आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रकार आहे डिक्लेरेशनचा, हा आपल्याला बघायचा आहे, हा शिकायचा आहे. आधीच्या ॲरेमध्ये आपण बघितलं तिथे फक्त ॲरेची साईज स्पेसिफाय केली होती. तर इथे साईज ऐवजी लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे स्पेसिफाय करून ॲरे कसा वापरायचा ते आपण इथे बघतोय. तर आता रन करून बघूया. रन केल्यानंतर आपल्याला इथे 6 सब्जेक्टची नावं मिळाली बघा, हिंदी, संस्कृत. हे रिव्हर्स ऑर्डरने आपल्याला हवे असतील तर काय करावं लागेल? हे रिव्हर्स ऑर्डरने जर आपल्याला हवे असतील तर इथे 5 to 0 असं द्यावं लागेल आणि इथे स्टेप -1 असं द्यावं लागेल. त्यानंतर रन करून बघूया. आता बघा, आता ते रिव्हर्स सिक्वेन्सनी प्रिंट झालेले आहेत. मॅथ्स, नंतर सोशल स्टडीज, सायन्स, इंग्लिश, शेवटी हिंदी, अशा पद्धतीने रिव्हर्स ऑर्डरमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांचा उपयोग करून देखील ॲरे डिक्लेअर करता येतोय. यानंतर आपण इंटिजर ॲरेवर काम करून बघूया. इंटिजर ॲरे एक घेऊन त्याच्यातल्या एलिमेंट्सवर काम करूया. तर आपण हा पूर्ण प्रोग्राम लिहून घेतलेला आहे. यामध्ये एन हा एक ॲरे डिक्लेअर केलेला आहे, त्याची साईज आपण दिलेली आहे 5. ॲरे साईज काय आहे तर 5. त्यानंतर त्याचा टाईप आहे इंटिजर. आणखीन 2 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत ॲज इंटिजर. हे सगळ्यासोबतच डिक्लेरेशन केलं आपण. डिम एन 5 हा ॲरे आहे आणि हे व्हेरिएबल्स आहेत सिंगल. आता ॲरेमध्ये व्हॅल्यूज आपण सप्लाय केलेले आहेत, त्याची डायमेन्शन आहे 5. याचा अर्थ तो 5 व्हॅल्यू
होल्ड करू शकतो, स्टोअर करू शकतो. n1 इक्वल टू 10, 2 इक्वल टू 4 या पद्धतीने आपण 5 व्हॅल्यूज या ॲरेमध्ये स्टोअर केल्यात. आता आपण या प्रोग्राममध्ये काय करायचं आहे तर सिम्पली या ज्या 5 व्हॅल्यूज आहेत यांची बेरीज करून आपण ते डिस्प्ले करायची आहे. आता तिथे फॉर लूपसाठी काउंटर व्हेरिएबल म्हणून आपण आय वापरलेला आहे, आपण आधी डिक्लेअर केला आहे तो इथं वापरला आहे. आणि समसाठी आपण सम हा एक व्हेरिएबल तयार केलेला आहे, तो इथं आपण पुढे यूज केलेला आहे. आता फॉर लूपचं आपण जी कंडिशन सेट केलेली आहे ती 1 to 5 debug डॉट प्रिंट इलेमेंट नंबर आय इज एन आय. इथे आपण सगळे जे हे नंबर्स आहेत हे डिस्प्ले करून घेतलेत आधी सुरुवातीला. त्यानंतर सम इक्वल टू सम प्लस एन आय. तर प्रत्येक आयटरेशनमध्ये तो नंबर डिस्प्ले होईल आणि तो सममध्ये ॲड होत जाईल. सम हा बाय डिफॉल्ट 0 सुरुवातीला असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ॲड होईल, नंतर 4 ॲड होईल, 6 ॲड होईल, 11, 3 हे सगळे ॲड होत जातील. नेक्स्ट आय या पद्धतीने सगळे ॲड होतील. त्यानंतर फॉर नेक्स्ट हा लूप संपल्यानंतर बाहेर आपण सम हा डिस्प्ले केलेला आहे, प्रिंट केला आहे. डिबग प्रिंट द सम ऑफ ॲरे एलिमेंट्स इज सम. तर या पद्धतीने शेवटी आपल्याला इथे सम मिळेल. तर बघूया आपला प्रोग्राम रन करून. आता बघा इथे 10, 4, 6, 11, 3 हे सगळे एलिमेंट्स डिस्प्ले झालेले आहेत आणि ते डिस्प्ले झाल्यानंतर सगळ्यात शेवटी द सम ऑफ ॲरे एलिमेंट्स इज 34. तर ह्या सगळ्यांची बेरीज देखील इथे झालेली आहे. तर हा आहे इंटिजर ॲरे, त्याचं डिक्लेरेशन आणि त्या ॲरेचे एलिमेंट्स या पद्धतीने आपण मॅनिप्युलेट करू शकतो. त्यांचा आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने आपण त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. आता आपण एक प्रोग्राम असा बघूया की ज्यामध्ये ॲरे एलिमेंट्स डायरेक्ट प्रोग्राममध्ये न देता युजरकडून घ्यायचे आहेत. आता ते देखील आपल्याला 1 by 1 घ्यावे लागतील आणि त्यानंतर ॲरेच्या प्रत्येक लोकेशनला स्टोअर करावे लागतील. तर तशा पद्धतीचा आपण एक प्रोग्राम बघूया. सब टेस्ट 4 इथे आपण हा पूर्ण प्रोग्राम लिहून घेतला आहे. या प्रोग्राममध्ये आपण ॲरे डिक्लेअर केलेला n5, त्याची साईज 5 दिली. आता त्यामध्ये आपण इथे प्रोग्राममध्ये डायरेक्ट त्याचे ॲरेचे जे डाटा आहेत, त्याचे जे एलिमेंट्स आहेत 5 डाटा पीसेस, ते डायरेक्ट प्रोग्राममध्ये न देता ते आपण युजरकडून एक्सेप्ट करणार आहोत. त्यासाठी फॉर लूप जसं आपण डिस्प्लेसाठी फॉर लूप वापरतो तसाच इथे डेटा घेण्यासाठी, युजरकडून डेटा इनपुट करण्यासाठी देखील फॉर लूप आपल्याला वापरता येतो. तो या पद्धतीने आपण वापरलेला आहे बघा. या ठिकाणी आपण फॉर लूप वापरून डेटा इनपुट करून घेतो युजरकडून. त्यानंतर पुढचा फॉर लूप वापरून आपण काय केलेलं आहे तर डेटा एलिमेंट्सची ॲडिशन केलेली आहे. एक एलिमेंट डिस्प्ले केला आहे. प्रिंट एलिमेंट नंबर 1 इज n1, जे काय असेल ते n आय मध्ये 1 n या डाटाच्या 1 लोकेशनला जो डेटा आपण स्टोअर केलेला असेल, इथे इनपुट केला असेल, तो डिस्प्ले होईल. या पद्धतीने घेतलेल्या सर्व व्हॅल्यूज इथे डिस्प्ले होतील या फॉर लूपच्या मदतीने आणि त्याचबरोबर तो व्हॅल्यू सममध्ये ॲड होत राहील. आता संपूर्ण सम झाल्यानंतर नेक्स्टच्या नंतर म्हणजे हा फॉर लूप संपल्यानंतर पुढे आपण ती व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. डिबग डॉट प्रिंट द सम ऑफ ॲरे एलिमेंट इज नंतर सम. म्हणजे मागच्या प्रोग्रामसारखाच आहे, फक्त इथे मागच्या प्रोग्राममध्ये आपण सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या इथेच दिल्या होत्या, तर त्या आता प्रोग्राममध्ये न देता आपण युजरकडून एक्सेप्ट करणार आहोत. आणि त्यासाठी आपण इनपुट बॉक्स हे स्टेटमेंट इथं वापरलेलं आहे. ni इक्वल टू इनपुट बॉक्स आणि आय. म्हणजे काय होणार आहे तर युजरकडून जो काही नंबर एंटर केला जाईल तो नंबर इथे ni ला स्टोअर होईल. आय हा काउंटर व्हेरिएबल आहे. आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे, इथं आपण फॉरमध्ये स्पेसिफाय केलेली आहे 1 to 5. म्हणजे जेव्हा पहिली फेरी असेल, फर्स्ट आयटरेशन जेव्हा असेल प्रोग्रामचं, तेव्हा आय हा 1 असेल.
म्हणजेच युजर जेव्हा व्हॅल्यू एंटर करेल तर ती 1 या व्हेरिएबलला येईल इनपुट बॉक्समध्ये, म्हणजे फर्स्ट नंबरला येईल. आणि इथे NI म्हणजे N1, तर ॲरेमध्ये ती N1 या लोकेशनला स्टोअर होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे I ही त्याची व्हॅल्यू 2 होईल. I इक्वल टू 2 झाल्यानंतर पुन्हा NI म्हणजे N2 इक्वल टू इनपुट बॉक्स आणि इथे युजरनी एंटर केलेली व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू एंटर होईल N2 या लोकेशनला, ॲरेमध्ये N2 या लोकेशनला ती स्टोअर होईल. नंतर नेक्स्ट आहे म्हणजे 2 नंतर 3 म्हणजे I इक्वल टू 3 असेल तेव्हा NI म्हणजे मग N3. मग इनपुट बॉक्स युजरने एंटर केलेली व्हॅल्यू ती 3 या लोकेशनला म्हणजेच N3 ॲरेमध्ये N3 या लोकेशनला ती स्टोअर होईल. या पद्धतीने N1 पासून N5 पर्यंत सर्व व्हॅल्यूज इथे स्टोअर होत राहतील. त्यानंतर 5 नंतर नेक्स्ट I 6 आणि तो फॉर लूपमधून बाहेर पडेल. 5 पर्यंत व्हॅल्यूज घेतल्यानंतर तो बाहेर पडेल. बाहेर म्हणजे पुढच्या स्टेटमेंटमध्ये. पुढच्या स्टेटमेंटमध्ये पुन्हा दुसरा फॉर लूप आहे, तो आहे व्हॅल्यूज डिस्प्ले करण्यासाठी आणि सम करण्यासाठी म्हणजे त्यांची बेरीज करण्यासाठी. या स्टेटमेंटद्वारे आपण व्हॅल्यूज डिस्प्ले करतोय आणि या स्टेटमेंटद्वारे त्यांची ॲडिशन करतोय सम या व्हेरिएबलमध्ये. तर इथे देखील N1 N2 N3 या पद्धतीने हे सगळे आपण आत्ताच एंटर केलेल्या व्हॅल्यूज डिस्प्ले होतील. त्याचबरोबर त्या सम या व्हेरिएबलमध्ये ॲड होत राहतील. आणि हा फॉर लूप जेव्हा टर्मिनेट होईल तेव्हा पुढच्या स्टेटमेंटकडे प्रोग्राम वळेल आणि पुढचं स्टेटमेंट आहे debug.print. debug.printमुळे काय होईल तर हा मेसेज डिस्प्ले होईल आणि सम या व्हेरिएबलमध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती व्हॅल्यू डिस्प्ले होईल, म्हणजेच मेसेज डिस्प्ले होईल द सम ऑफ एलिमेंट इक्वल टू सो अँड सो. तर बघूया आपला प्रोग्राम आता बरोबर रन होतोय का. एंटर ॲरे इलेमेंट नंबर 1. आता पहिला इलेमेंट म्हणजे पहिली संख्या आपण एंटर करायची, ती समजा आपली 5 आहे. आता दुसरी संख्या ती समजा 2 आहे. आता तिसरी संख्या ती समजा 9 आहे. चौथी संख्या ती आपण एंटर करूया 7. पाचवी संख्या ती आपण एंटर करूया 1. तर आता बघा, पहिल्या एलिमेंटपासून शेवटच्या एलिमेंटपर्यंत 1 ते 5 आपण संख्या एंटर केल्या. 5 2 9 7 1 आणि त्या सगळे डिस्प्ले झालेत. आपण एंटर केलेल्या या व्हॅल्यूज आहेत सगळ्या आणि त्यापुढे त्यांचे ॲडिशन होऊन आपल्याला इथे ॲडिशन मिळालेले, सम मिळाले. तर अशा पद्धतीने आपण ॲरेमध्ये डाटा इनपुट देखील करू शकतो आणि इनपुट केलेला डेटा पुढे उपयोगातही आणू शकतो. आता आपल्याला आणखीन एक प्रोग्राम बघायचा आहे ज्यामध्ये आपल्याला ॲरे फंक्शन हे बघायचं आहे. ॲरे नावाचं फंक्शन, त्याचबरोबर L बाउंड, U बाउंड हे फंक्शन्स VB मधले. तर यांच्यावर आधारित एक प्रोग्राम आता आपण बघूया. हा प्रोग्राम आपण पूर्ण लिहून घेतला आहे. यामध्ये A हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे व्हॅरियंट. त्याच्यासाठी कोणताही डेटा आपण टाईप आपण स्पेसिफाय केलेलं नाही. A इक्वल टू ॲरे. आता हे फंक्शन इथे ॲरे फंक्शन हे इथे यूज केलेलं आहे बघा, ॲरे फंक्शन. आणि त्यामध्ये 11 25 83 60 या हे अंक आपण इथे दिलेले आहेत. फॉर I इक्वल टू L बाउंड A टू U बाउंड A, लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड ही दोन फंक्शन्स आपण इथे L बाउंड U बाउंड हे दिलेले आहेत. L बाउंडमुळे या ॲरे फंक्शनमधला सगळ्यात पहिला इलेमेंट हा ॲक्सेस होईल, म्हणजे त्याचं लोकेशन, त्याचा नंबर हा ॲक्सेस होईल. आणि U बाउंडमुळे सगळ्यात ॲरे या फंक्शनमधला सगळ्यात शेवटचा अप्पर मोस्ट इलेमेंटचं लोकेशन किंवा त्याची संख्या, त्याचा नंबर हा ॲक्सेस होईल.
तर हे इथे VB मधले इनबिल्ट फंक्शन्स आहेत, ॲरे आणि L बाउंड, U बाउंड यांच्यावर आधारित हा प्रोग्राम आहे. इथे काय केलंय बघा, A डिक्लेअर केलेला आहे व्हेरिएंट A इक्वल टू ॲरे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण स्पेसिफाय केलेले आहेत, सप्लाय केलेले आहेत ऑलरेडी. फॉर I इक्वल टू, I हा काउंटर व्हेरिएबल म्हणून यूज केलेला आहे, काउंटर व्हेरिएबल आहे. तर काउंटर व्हेरिएबल नेहमी एका ठराविक ठिकाणापासून एका संख्येपासून दुसऱ्या संख्येपर्यंत त्याचे आयटरेशन सुरू राहतात. म्हणजे जसं I इक्वल टू 1 to 5 किंवा I इक्वल टू 1 to 10 किंवा I इक्वल टू 5 to 1 या पद्धतीने. तर इथे देखील I हा L बाउंड टू U बाउंड म्हणजे लोअर लिमिटपासून अप्पर लिमिटपर्यंत स्टेप 1ने पुढे जाणार आहे. आणि पुढे आपण काय करतोय तर डिबग प्रिंट AI म्हणजे I मधून जी काही व्हॅल्यू येईल फर्स्ट लोकेशन, त्यानंतर सेकंड आयटरेशनला सेकंड लोकेशन, पुढच्या आयटरेशनला थर्ड लोकेशन, त्याच्या पुढच्या फेरीला फोर्थ लोकेशन, या पद्धतीने जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे 1 by 1 इथे प्रिंट होतील. असा हा सिंपल प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचा उद्देश मेन म्हणजे ॲरे फंक्शन जे आहे, ॲरे फंक्शन चं इंट्रोडक्शन आणि ॲरे फंक्शन सोबत हे जे ॲरे फंक्शन आहे या ॲरे फंक्शनचं इंट्रोडक्शन आणि याच्यासोबत L बाउंड आणि U बाउंड या दोन VBAच्या इनबिल्ट फंक्शन्सचं इंट्रोडक्शन, यांची ओळख करून घेणे हा या प्रोग्रामचा उद्देश आहे. तर बघूया आपला प्रोग्राम बरोबर रन होतोय का. तर आपला प्रोग्राम बरोबर रन झालेला आहे बघा. L बाउंड A म्हणजे सुरुवातीला A मध्ये पहिला एलिमेंट इथे आलेला आहे 11, तो इथे डिस्प्ले झाला प्रिंट AI. नंतर नेक्स्ट म्हणजे L बाउंड नंतर हा जो पहिला लोकेशन आहे याच्या नंतरचं लोकेशन, हा या पद्धतीने सर्व एलिमेंट्स डिस्प्ले झालेले आहेत. तर हा होता आपला आजचा शेवटचा प्रोग्राम. आजच्या व्हिडिओत आपण ॲरेला सुरुवात केलेली आहे, ॲरे बघितले, ॲरेचे सिंटॅक्स बघितले, ॲरेचे टाईप्स बघितलेत आणि आजच्या एक्झाम्पल्समधून आपण ॲरे मॅनिप्युलेशन कसं करायचं ते बघितलं. म्हणजे ॲरेमध्ये व्हॅल्यूज, ॲरेमध्ये असलेल्या व्हॅल्यू कशा डिस्प्ले करायच्या फॉर लूपच्या मदतीने. त्यानंतर ॲरेमध्ये ॲरे हा साईज ने कसा डिक्लेअर करायचा, तो कसा यूज करायचा. त्यानंतर ॲरे हा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या मदतीने कसा डिक्लेअर करायचा, कसा यूज करायचा हे देखील आपण एका एक्झाम्पलमधून बघितलं. त्यानंतर ॲरेमध्ये व्हॅल्यू कशा सप्लाय करायच्या फॉर टू नेक्स्ट या लूपच्या मदतीने हे देखील आपण बघितलं. त्यानंतर ॲरेचे काही इनबिल्ट फंक्शन जे आहेत, ॲरे नावाचं फंक्शन किंवा L बाउंड, U बाउंड या फंक्शन्सवर आधारित एक प्रोग्राम देखील आपण आजच्या व्हिडिओमधून बघितला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की डायनॅमिक ॲरे ही जी कन्सेप्ट आहे ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.